Hello everyone, myself Sunil Sable, lecturer, Department of History, class FYBA Arts, Arhant Junior and Senior College, Bowdhan, Pune. So, somebody of today's lecture, we have to discuss chapter number 2, Harappan Culture, Bronze Civilization. So, first I am reading in point to be in this chapter. First is 2.1, Harappan Culture, Scope and Extent, and second is Social Life of Harappan Culture, and third point, Architecture and Town Planning, and next point, Religious Life of Harappan Culture. Okay, so 7 point in this chapter. ठीक आहे. तर हा जो आपला सेकंड चॅप्टर आहे या पाठामध्ये आपल्याला टोटल 7 पॉईंट आपल्याला बघायचे आहेत. सो मग ज्या वेळेस आपण एखाद्या घटकाविषयी, एखाद्या पाठासंबंधी माहिती, त्याचा अभ्यास जेव्हा आपण करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट समाविष्ट आहेत याची आपल्याला माहिती असली पाहिजे. सो ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला आपला जो पहिला पॉईंट आहे त्याच्यामधला आहे तो फर्स्ट पॉईंट 2.1, हरप्पन कल्चर, स्कोप अँड एक्सटेंट, सोशल लाईफ. सो त्याच्यामध्ये मग आपल्याला आपला हा जो पॉईंट आहे तो आहे हरप्पन कल्चर, स्कोप अँड एक्सटेंट. म्हणजे मग आपण पहिल्यांदा या पॉईंटची माहिती आपण घेऊयात, पण त्याआधी आपल्याला त्याचं इंट्रोडक्शन बघणं हे महत्त्वाचं ठरतं. सो मग रिगार्डिंग टाईम पिरियड ऑफ इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन विच इज नोन ॲज हरप्पा और इंडस सिव्हिलायझेशन. आता बघा, म्हणजे आता हरप्पा संस्कृतीचं नाव तुम्ही कधी ना कधी जेव्हा आपण विद्यार्थी दशेत होतात तेव्हापासून, म्हणजे इयत्ता 3री पासून आपण प्राचीन इतिहासाचा अभ्यास करतो, त्या इतिहासामध्ये तुम्ही हडप्पा हे नाव ऐकलं असेल. ती एक हडप्पा इज अ कल्चर सिव्हिलायझेशन, प्री हिस्ट्री इन हडप्पा इज अ कल्चर ऑफ इंडिया अँड इन कल्चरल. सो ब्रॉन्झ एज सिव्हिलायझेशन. तर आता हडप्पा संस्कृतीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर कोणत्याही उद्दिष्ट आपण समजा, कोणतंही उद्दिष्ट आपण आपल्याला जर साध्य करायचं असलं तर आपण त्याची स्टडी का करायची आहे, कशी करायची आहे, का म्हणून त्याचा अभ्यास त्या गोष्टीचा, त्या धड्याचा, त्या पाठाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे हे आपण आधी बघत असतो. म्हणून रिगार्डिंग टाईम पिरियड ऑफ इंडस व्हॅली, म्हणजे आपण अनेक म्हणजे प्राचीन इतिहासापासून आपण बघितलं होतं की मागच्या लेक्चरमध्ये की प्राचीन इतिहासाचा अभ्यास आपण जेव्हा आपण त्याचा अभ्यास करण्याला सुरुवात करतो त्यावेळेस मानवाची गोष्ट हा आपला 3रीतला सुद्धा हा आपल्याला पाठ होता. ठीक आहे. तर 3रीला जेव्हा आपण बघितलं होतं की प्राचीन मानव हा गुहेमध्ये राहायचा, त्याचं जे अन्न होतं, कंदमुळे वगैरे त्याचं अन्न होतं. ठीक आहे.
म्हणजे डोंगरावरती राहायचा, जंगलामध्ये राहायचा, तर त्याचे अन्न वस्त्र निवारा हा याच्या मूळ गरजा होता पहिले. नंतर मग त्यांनी हळूहळू काय केलं, आपल्या स्वतःचा विकास केला. सो view that the civilization due to being town and trade. Point said that this civilization is even older than Vedic period Indus civilization of Indus Valley and Harappa civilization. These three synonyms are used normally for this civilization. Only before 1921 it was assumed that Indian civilization starts from Aryans only. आता तुम्ही जर जेव्हा आपण वैदिक ग्रंथांचा अभ्यास करतो तेव्हा असं म्हणतात की आर्य, आता ही जी संस्कृती होती ही आर्य लोकांची संस्कृती होती असं म्हणतात. आर्य लोक आपल्या भारतामध्ये आले आणि त्यांनी तिथं हडप्पा संस्कृती त्यांनी शोध घेतला, त्यांनी हडप्पा संस्कृती ही बसवली. आणि जेव्हा आता आपण तुम्हाला माहिती असेल की 1921 डॉक्टर राखालदास बॅनर्जी आणि दयाराम साहनी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे रुळाचं काम सुरू होतं. आता ही जो आता हडप्पा सिंधू ही रावी नदीच्या किनारी, बँक ऑफ रिव्हर इन रावी नदीच्या किनारी हे ज्या दोन ह्या हडप्पा आणि मोहेंजोदडो या दोन नागरी वस्ती त्यावेळेस त्यांना आढळल्या होत्या. ठीक आहे. म्हणून आपल्याला त्या युगामध्ये जो आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या अनुषंगाने civilization of Indus Valley and Harappa civilization, these three synonyms, म्हणजे normally for this civilization only before 1921 it was assumed that Indian civilization. हे आपलं झालं इंट्रोडक्शन. ठीक आहे. आता आपण फर्स्ट पॉईंट बघूया. त्याच्यामध्ये आपला जो फर्स्ट पॉईंट आहे तो आहे हडप्पन कल्चर स्कोप अँड एक्सटेंट. आता म्हणजे मग आता हडप्पा संस्कृतीचा जो स्कोप ते जे कल्चर होतं ती हडप्पा संस्कृती होती. ते स्कोप म्हणजे आपल्याला काय ती आपण स्कोप म्हणूया किंवा सोर्स म्हणूया. ठीक आहे. तर त्या सोर्समध्ये आपल्याला तिथून आपल्याला माहिती मिळते ते कोणत्या इसवी सनाचं तो जो काळ होता तो काळ केव्हाचा होता हे आपल्याला त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला ते पूरक ठरतं. ठीक आहे. तर हडप्पन सिव्हिलायझेशन वॉज डिस्कवर्ड इन 1922. आता मी तुम्हाला आधी म्हटलं होतं की 1920 ते 1922पर्यंत when two of its most important sites were excavated. म्हणजेच 1920-21च्या काळामध्ये ह्या ज्या दोन मोठ्या संस्कृती होत्या, हे दोन नागरी वसाहती होत्या, यांचा शोध घेतला. त्याचं उत्खनन एक्झॅक्युटेड म्हणजे एक्झामिनेशनचं उत्खनन केलं गेलं. ठीक आहे. दिस वे हडप्पा ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर रावी अँड मोहेंजोदारो ऑन द बँक्स ऑफ द इंडस. द फर्स्ट वॉज एक्झॅक्युटेड बाय डॉक्टर साहनी अँड द सेकंड बाय आर.डी. बॅनर्जी. आता हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी घेतला? डॉक्टर साहनी यांनी. आणि नंतर मी तुम्हाला सांगितलं आधीच की हडप्पा आणि मोहेंजोदडो या ज्या सिटी होत्या त्या नागरी सिटी होत्या असं त्यांना त्या सर्वेक्षणावरून कळलं. त्यांनी उत्खनन केलं तेव्हा त्यांना कळलं की या ज्या नागरी सिटी होत्या त्यावेळच्या खूप विकसित होत्या. ठीक आहे. आपण ते पुढे बघणार आहोत त्या कशा विकसित होत्या तिथं
कोणकोणत्या सुविधा होत्या, तिथं काय काय सापडलं, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात, म्हणजे पुढं बघूयात. ठीक आहे. परंतु आपल्या या पॉईंटमध्ये सो डेटेड बिटवीन, आता असं म्हणतात की डेटेड ही केव्हाच्या सिटी आहेत, हे केव्हाच्या नागरी वस्ती आहेत. डेटेड बिटवीन 26,000 बॅक BC टू 19,000 BC अँड पूर्व, इसवी सन पूर्व, म्हणजे 1926 दरम्यान जे पूर्व आहे याच्या पूर्व, अँड इज वन ऑफ द ओल्डेस्ट civilizations of the world, is also sometimes referred to as the Indus Valley civilization because in the beginning majority of its settlement discovered were in and around the plain of the river Indus and its tributaries. However, today it is termed as the Harappan civilization because Harappa was the first site. आता जेव्हा दयाराम साहनी यांच्या नेतृत्वाखाली याचं एक्झॅक्युएशन म्हणजे उत्खननाचं काम चालू होतं, त्यावेळेस त्यांना तिथे अनेक जे पुरावे आपण म्हणतो एव्हिडन्स, आता कोणत्याही समजा आपल्याला कोणतीही गोष्ट जर प्रूफ करायची आहे, तर त्याला प्रूफ करण्यासाठी आपल्याकडे एव्हिडन्स असले पाहिजे. म्हणून त्या काळामध्ये जेव्हा जे एक्झॅक्युटेड क्वेश्चन झालं, याचं उत्खनन झालं, त्यावेळेस त्याच्यामध्ये अनेक अशा वस्तू त्यावेळेस सापडल्या होत्या. ठीक आहे. डिस्कवर्ड वेअर इन अँड अराउंड द प्लेन ऑफ द रिव्हर इंडस अँड इट्स. सो हाऊएव्हर today it is termed as the Harappan civilization because Harappa was the first site which brought to light the presence of the civilization. Beside recent archaeological finding, आता त्या काळामध्ये 1861 मध्ये लॉर्ड डलहौसी, ठीक आहे, लॉर्ड डलहौसी यांनी काय केलं होतं की सर्वेक्षण पुरातत्व विभाग याची स्थापना केलेली होती. लॉर्ड डलहौसी ज्यावेळेस गव्हर्नर जनरल होते त्यावेळेस त्यांनी त्याची स्थापना केली होती. म्हणजेच की प्राचीन वस्तू म्हणजे प्राचीन वस्तूंचा संचय, म्हणजे समजा आज आपण बघतो की अनेक सारे म्युझियम आहेत, त्या म्युझियममुळे आपल्याला ते आपले सोर्स आहे, तिथून आपल्याला इतिहासाची माहिती मिळते. आपण समजा तिथं गेलो की आपल्याला तिथं अनेक माहिती मिळत असते. ठीक आहे. सो आर्किओलॉजिकल फाइंडिंग्स इंडिकेट दॅट दिस सिव्हिलायझेशन वॉज स्प्रेड मच. ओके. तर अशा साऱ्या गोष्टी आपल्याला तिथं, म्हणजे इज इट ऑर नॉलेज द लाईफ अँड कल्चर ऑफ द हरप्पन पीपल इज बेस्ड ओनली ऑन द आर्किओलॉजिकल एक्झॅक्युशन आर द स्क्रिप्ट ऑफ दॅट पिरियड हॅज नॉट बीन डिस्क्राइब्ड सो फार. तर अशा प्रकारे त्याचं एक्सटेंड आपल्याला स्कोप, ठीक आहे, ते काम थांबवलं गेलं आणि जेव्हा त्या सुरुवातीला ते काम थांबवलं गेलं, नंतर मग ते एक्सटेंड केलं गेलं, म्हणजे नंतर त्याचा जो वेग आहे तो कामाचा उत्खनन करण्याचा तो वाढला गेला. ठीक आहे. सो फॉर म्हणजे अनेक वर्षांनी. ठीक आहे. सो मग नंतरचा जो पॉईंट आहे आपला तो आहे टाईम लाईन ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन. द नेम इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हरप्पन कल्चर signifies not only the site limited to the Indus Valley proper but also to the similar kind of sites found in other parts India, Pakistan and Afghanistan. Free Harappan is the culture preceding the Harappans but different from it. Early free urban Harappan means the earlier phase of the
हडप्पन कल्चर. असं आहे की या ज्या संस्कृती होत्या या नागरी संस्कृती होत्या. नागरी म्हणजे सिटी. आजची जसं आपलं पुणे शहर आहे, औरंगाबाद शहर आहे, हे ज्या सिटी आहेत नागरी, या नागरी सिटीसारखं तिथल्या ज्या सुखसुविधा होत्या, तिथल्या सुविधा होत्या त्या नागरीसारख्या होत्या. तिथले रस्ते वगैरे ते आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे. सो मग अशा प्रकारे आपण आजचा जो आपला लेक्चर आहे, ठीक आहे, आपण इथं थांबूया. सो बाकीचं नंतर आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. ठीक आहे, 5 सेकंडमध्ये. ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.